दोन्ही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली। जवळपास 1.5 तास झालेल्या या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीनं एनडीएला पाठिंबा देणार अशी सुद्धा चर्चा रंगलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून ही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा झाली अशी माहिती मिळते आणि त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत आपले प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, गेल्या काही दिवसातल्या जर आपण शरदचंद्र पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जर घडामोडी पाहिल्या आणि ते जर डॉट जोडण्याचा प्रयत्न केला तर यातनं ज्या चर्चा समोर येत आहेत त्याला पुष्टी मिळते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा भाजपसोबत जाणार, या सगळ्या ज्या चर्चा आहेत त्याला कुठेतरी बळकटी मिळते, कारण काल प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि मुख्यमंत्र्यांसोबत जयंत पाटील सुद्धा बैठकीला होते। काय नेमकं घडतंय? श्वेता, साधारण घटनाक्रम असा होता की काल 9:30 ते 9:45च्या सुमारास सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वरच्यावर दाखल झाले। सुरुवातीला काही महत्त्वाची कामं घेऊन हे सगळी मंडळी आल्याचं सांगितलं गेलं, मात्र कालांतराने या सगळ्या गोष्टी उलगडायला सुरुवात झाली। त्यानंतर अर्ध्या तासांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांच्या नंतर जयंत पाटील सुद्धा आले। मुख्यत्वे 2 ते 3 महत्त्वाचे मुद्दे ज्या गोष्टीची चर्चा सातत्यानं होते, एक म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा मुद्दा, विलिनीकरण नव्हे परंतु एकत्रीकरणाचा मुद्दा हा सातत्यानं पुढे येतोय, त्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांचा, आमदारांचा आणि खासदारांचा अपवाद रोहित पवार जर बघितलं तर इतर सर्वांचा आग्रह असा आहे की आपण सत्तेत सहभागी झालं पाहिजे, जेणेकरून पुढील 3 ते 3.5 वर्षांचा काळ हा आपल्याला सत्तेच्या विविध माध्यमातून ज्या गोष्टी मिळतात त्यातून घालवता येईल। त्यामुळे कुठेतरी एक मोठा होरा शरद पवारांच्या पक्षामध्ये आहे, त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याचं कळतंय। त्यासोबतच जर आपण पाहायला गेलं तर इतर काही महत्त्वाचे मुद्दे त्यासोबतच आपण पाहिलं असेल की आधी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली। एक महत्त्वाचा मुद्दा असा देखील आहे की काही दिवसांपासून अजित पवारांच्या पक्षामधला अंतर्गत संघर्ष आणि या सगळ्या गोष्टी पाहता तिथे सुद्धा अनरेस्ट आहे, तिथे सुद्धा अस्वस्थता आहे, यावर सुद्धा काहीतरी तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत। अर्थात या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांना या नेत्यांकडनं मागणी केली जाते की आपण या सगळ्यामध्ये पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी मदत करावी। चौथा महत्त्वाचा मुद्दा खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण ही खरं तर अनेक महिन्यांपासूनची चर्चा होती। अजित पवार हयात असताना सुद्धा हे सगळ्या गोष्टींसाठी पुढाकार घेण्यात आला। स्वतः अजित पवारांनी सुद्धा या संदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं, परंतु दुर्दैवी मृत्यू अजित पवारांचा झाला आणि त्यानंतर मात्र ही चर्चा कुठेतरी विस्कटली होती। या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कुठेतरी या महिन्यामध्ये अजित पवारांची जयंती आहे आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यापूर्वी किंवा त्या दरम्यान कुठेतरी दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाच्या संदर्भातली अधिकृत घोषणा व्हावी अशा प्रकारचा एक निर्णय सुद्धा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडनं घेण्यात येतोय असं देखील कळतंय। या संदर्भात एक अजून बैठक होऊ शकते, ज्या बैठकीला स्वतः सुनेत्र पवार आणि मुख्यमंत्री या दोघांची उपस्थिती असेल असं कळतंय आणि या बैठकीमध्येच एकंदर या दोन पक्षांचं एकत्रीकरण जर झालं तर नेमकं कशा पद्धतीने पुढची वाटचाल असेल हे निश्चित होईल। कारण जर आपण पाहिलं तर शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा पक्ष या दोन्ही पक्षांची विचारधारा, मतप्रवाह आणि राजकीय प्रभावाची क्षेत्र ही एकच आहेत। त्यामुळे दोन पक्ष एकत्र येत असतील, सत्तेत सहभागी होत असतील किंवा सहयोगी पक्ष म्हणून काम करत असतील तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला जाणं, या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय केलं जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरतीच काल या सगळ्या दोन पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही चर्चेचा विषय ठरते। त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस चर्चेच्या केंद्रस्थानी आले। फडणवीसांच्या मध्यस्थीनं दोन पक्ष एकत्र येत आहेत का? शरद पवारांचा पक्ष सहयोगी पक्ष म्हणून एनडीए सोबत जातोय का? एक शेवटचा मुद्दा खरं तर दिल्लीमध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा प्रश्न आहे, तो पुन्हा एकदा या जुलैच्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चेला जाणार आहे। जर ते विधेयक आणलं गेलं तर शरद पवारांच्या एनडीए पक्षानं जर एनडीएला पाठिंबा दिला तर त्या 8 खासदारांचा पाठिंबा सुद्धा एनडीएसाठी महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे सगळ्या गोष्टी लक्षात घेता दोन पक्ष एकत्र येत आहेत का आणि त्याचा एनडीए प्रणित भाजपपर्यंत एनडीएला कसा फायदा होतोय यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। त्यामुळे अंतिम निर्णय आणि अंतिम कृती कधीपर्यंत होते हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, नक्कीच ओम, तुम्ही जसं सांगितलं राष्ट्रवादी शरद पवारांची काय नेमकी भूमिका आगामी काळात घडते आणि याचा भाजपला आणि एनडीएला कसा फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर याचा इंडिया आघाडीला, महाविकास आघाडीला सुद्धा फटका बसेल हे सुद्धा निश्चित आहे। त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात यावर आपलं लक्ष असेलच। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।